मला मानेचा त्रास व्हायला लागला आजकाल. घ्या पाहिजे थोडस. नाही का तुम्ही सगळी मंडळी हे जी पुष्पवृष्टी करतात, पुष्पमाला अर्पण केल्या, पुष्पवृष्टी केली, हे सगळं तुम्ही जे केलंय हा एका वैयक्तिक व्यक्तीचा सन्मान नाही आहे. हा ज्ञानोबा तुकोबर यांच्या विचारांचा सन्मान आहे, हा संत बांधण्याच्या अक्षरांचा सन्मान आहे. आणि हा वैयक्तिक तुम्ही भरत महाराजचा सन्मान केला असं मला वाटून घेण्याचं काही कारण नाही. तुम्ही तुमच्या प्रेमापोटी केला, सगळ्यांनी मंजूर. पण हा एका व्यक्तीचा सन्मान नाही, हा ज्ञानोबा तुकोबर यांच्या विचारांचा, संत वाङ्मयाच्या अक्षरांचा सन्मान आहे. तो अक्षरांचा सन्मान स्वीकारतो आणि 10-15 मिनिटात थांबतो. कारण म्हणजे मला पंढरपूरचा एक प्रसंग आठवतो. मी ऐकलाय परंपरेने तो प्रसंग. भागवत भास्कर प्रातस्मरणीय श्री गुरु गुजरात मधले फार मोठे अधिकारी सत्पुरुष होते, भागवत कथा सांगायचे. डोंगरेजी महाराज, डोंगरेजी महाराजांची कथा होती पंढरपूरला. आणि त्यांच्या कथेमध्ये करपात्रीजी महाराज आले होते पंढरपूरला. करपात्रीजी महाराज फार मोठे अधिकारी सत्पुरुष होते.
जुने बाबांना माहिती आहे. डोंगरेजी महाराजांची कथा आहे. करपात्री महाराजांना कळालं पंढरपूरला कथा चालली आपल्या महाराजांची, आपण भेटायला जाऊ. गेले भेटायला गेल्यानंतर करपात्रीजी महाराज आपल्या आसनावरून उतरले खाली. करपात्रीजी महाराजांना आपल्या आसनावर बसवलं आणि डोंगरेजी महाराज स्वतः खाली बसले. डोंगरेजी महाराज खाली बसले, करपात्री महाराजांना वर बसवलं. सगळ्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाल्या. सगळ्या लोकांनी तोंडात बोटं घातली, चर्चा सुरू झाल्या. ते म्हटले ज्या अर्थी डोंगरेजी महाराजांनी स्वतः खाली उतरून यांना वर बसवलं ते खाली बसले आणि यांना वर बसवलं म्हटल्यावर ज्यांना वर बसवलं ते नक्की यांच्यापेक्षा मोठे असले पाहिजे, म्हणून त्यांना वर बसवलं आणि ते खाली बसले. करपात्रीजी महाराजांनी लोकांच्या कुजबुजण्यातला भाव लक्षात घेतला आणि करपात्रीजी महाराजांनी बोलायला सुरुवात केली. त्यांचा माईक दिला आणि बोलत असताना महाराज म्हटले, हे पा, मला डोंगरेजी महाराजांनी त्यांच्या जागेवर बसवलं आणि ते माझ्या जागेवर खाली बसले, याचा अर्थ तुम्ही असा नका करून घेऊ. त्यांनी उदाहरणाने लक्षात आणून दिलं. ते म्हटले तराजू असतो, तराजू, त्या तराजूला दोन पारडे असतात, दोन, त्याच्यातलं एक पारडं खाली झुकतं आणि एक पारडं वर असतं. माहितीये? त्याच्यातलं एक पारडं खाली असतं. कोणतं? जे वजनदार पारडं असतं ते कुठे असतं? खाली असतं. आणि हलकं जे वजनदार असतं ते समजलं ना? धन्यवाद, मला तुमच्याकडून हेच अपेक्षा होती. तसं वजनदार पारडं खाली बसलंय आणि मी हलकाही त्यांच्यापेक्षा अधिकारानं त्यांनी बस मला वर उभं करून दिलंय. विठ्ठल विठ्ठल. आमदार साहेबांना थोडं जायचं होतं एका ठिकाणी. ती तब्येत सिरियस आहे कोणाची, त्यांच्यासोबत आलेल्या त्या व्यक्ती होते, एक त्यांच्या ताईची, आणि म्हणून ते लगबगीने निघून गेले, सांगून गेले. सगळ्यांना नमस्कार आहे त्यांचा. काला 10-15 मिनिटात थांबू एखादी लीला पाहून. भगवान परमात्म्याचं चरित्राचे 3 कालखंड आहेत. आपण ऐकलं देवाचं. काही चरित्र गोकुळात झालं, काही मथुरेत आणि काही द्वारकेत झालं. पण काल्याची कीर्तनात द्वारकेतल्या चरित्राचा उच्चारण असतो तर मथुरेतल्या चरित्राचं उच्चारण. मग केले देवे गोकुळी ते चरित्र उच्चारावे. चरित्र सांगावं लागतं. चरित्र कोणाचंही सांगितलं जात नाही. ज्याचं चारित्र्य चांगलं असतं त्याचं चरित्र सांगितलं जातं. आणि चारित्र्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कॅरेक्टर म्हणतात. भगवान परमात्मा जगताचा मेन ऍक्टर आहे, कारण परमात्म्याकडे कॅरेक्टर आहे. भगवान परमात्मा जगताचा डायरेक्टर आहे, कारण परमात्म्याकडे कॅरेक्टर आहे. आपण ऍक्टरही नाही, आपण डायरेक्टर नाही, कारण आपल्याकडे सगळे चॅप्टर आहे. चॅप्टर लोकांचं कॅरेक्टर नसतं. भगवानचं चरित्र आगाध आहे. अवताराला आल्यापासून निजधामाला, तरी वाक्यरचना चुकली, अवताराला यायच्या आधीपासून निजधामाला जाईपर्यंत चरित्र आपण कितीतरी वेळेस तेच ऐकलं. काय त्याच्यात बदल होणार आहे? पण तरी गोड वाटतं. देव हळूहळू रांगायला लागले. नंद बाबाच्या भिंतीचा आधार घेऊन उभं राहायला लागले. अंगणात खेळण्याकरता जाऊ लागले. काही गोपाळ जमले. त्या गोपाळांकडे भगवंताने पाहिलं. सगळे उद्बत्ती पहिलवान होते. देव म्हणे, का रे तुम्ही गवड्याची मुलं की मी गवड्याचा मुलगा? तुमच्या घरी दही दूध तुपलो नाही, आमच्या घरी दही दूध तुपलो नाही, मग तुम्ही असे स्वप्नील महाराज सारखे. आणि देव म्हटले, मी असा का? गोपाळ म्हटले, देवा पोटात वजनदार माल गेल्याशिवाय चेहरा तजेलदार दिसत नाही. तुम्ही एकादशीचाही चेहरा पहा आणि द्वादशीचाही पहा. एकादशीचा भगर आणि द्वादशी वरणबट्टे. बाबूजी कुठे गेले? हा, वरणबट्टे. वजनदार माल पोटात गेला की चेहरा तजेलदार दिसतो. खाबो तुमच्या घरचं तुम्हाला मिळतं म्हणे. देव म्हणे आमच्या घरचं सगळं. ते गोपाळ म्हणजे आमच्या घरचं दही दूध तूप लोणी डेअरीला आणि चटणी भाकर डेअरीला. चटणी भाकर खाणं मी अशी नाही तर कशी दिसू? देव म्हटले, अजिबात काळजी करू नका, मी तुम्हाला दही दूध तूप लोणी खाऊ घालणार. एक गोपाळ म्हटला, तुझ्या घरचं का? देव म्हणे, पुढारी घरचं खाऊ घालतात का? तुमच्या लुटणार, तुम्हाला खाऊ घालणार. देवाने माखनची संघटना निर्माण केली आणि चोऱ्या करायला सुरुवात केली. चित्त चोरी येले तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. हळूहळू यशोदा मातेकडे गाऱ्हाणे येऊ लागले. पण आपला मुलगा खोड्या करतो. त्याची माय ऐकून घेत नाही आणि ज्याची माय ऐकून घेते ती त्याची सख्खी मायच नाही हो, आपली माय नाही. कधी एक जण गेला, एक बाई गेली घोड्या करायला सांगायला. ती म्हटली, मूर्ख आहे तुझा मुलगा. म्हणे, का? आमच्या अंगणात खेळायला तो, त्याला काय अक्कल आहे का? त्याची माय म्हटली, खेळू दे, आम्ही फेसोफेस बांधकाम केलंय, अंगणात शिल्लक ठेवलं नाही, तुझ्या अंगणात नाही तर कुठे खेळणार आहे, खेळू दे. ती म्हटली, तरी मूर्ख आहे मुलगा. म्हणे, का? आमच्या खिडकीचा काच फोडला त्याने. त्याची माय म्हटली, फोडला असेल बरं दादा, तू थोडा आहे जरा वेळ सर, त्याने फोडला असेल. त्याची आई म्हटली, मग ती बाई म्हटली, तुमच्या खिडकीचा कसं काय फोडत नाही? त्याची माय म्हटली, तितका बावरट नाही अजून.
आपली माय ऐकत नाही, देवाची माय ऐकेल, यशोदा माय ऐकेल ना. काही म्हातारा गवडे ते ऐकतच नाही हो माय. आमच्या महाराज दृष्टांत सांगायचे, ते संस्थेचा नियम, जेवताना शर्ट बिर्ट बनियन काढून उपरण टाकून जेवायचं. बसलो, मी पूर्वी बोलतही नव्हतो जेवताना, आता ते सगळं सांगतो, बोलायला लागलो, कारण सांगतो त्याची. बसलो मी जेवायला एका ठिकाणी, शर्ट बिर्ट काढलं चांगलं, घरातला एक मुलगा बाहेरून माती आणायचा आणि तो माझ्या खिशात टाकायचा. शपथ बोलता येत नाही, काही नाही. आता ते बाई काही बोलत नव्हती, मी बोलत नाही जेवताना म्हटल्यावर ते अवघड असायचं. त्यावेळेला मी जेवल्यानंतर एवढ्या रागारागात म्हटलं, ताई तो पोरगा तुमचा बाहेरून माती आणून माझ्या खिशात टाकून तुम्ही काही बोलत नाही. ती बाई म्हटली, तो माझा नाही, आमच्या नंदेचा पोरगा आहे, आमच्या घरी शिकायला आलाय. म्हटलं तुमचा मुलगा कुठे? म्हणे आमचा तुमच्या बुटात पाणी टाकतोय. आपली माय ऐकत नाही, देवाची माय ऐकेल. यशोदा माई म्हणायची, अगं ज्याची गारहाणी सांगतात ते माझं बाळ. कसंही माहितीये का, तुम्ही साधा आहे का? तुम्ही लपवून याचा भोवरा, आळ घेता शारंग धरा. तुम्ही ढाईच्या ओढाळा गे, तुम्ही मोठ्या ढाल जागे. यशोदा माई काय ऐकेना, कारण सारखे चालू आहे. काही म्हातारा गवडीने म्हटलं, यशोदे आवरी आवरी आपुला कान्हा, नाशिले आमुच्या सुना. अजूनही का लाज नाही तुझ्या मनात? 10-20 झाले, तुला लाज वाटते? आवर ना, लांब जायचंय आम्हाला. सकाळी 4 वाजता गाडी आहे, आम्ही 150-125 किलोमीटरवरून आलोय. तुला लाज? तू इथंच झोपणार आहे, सकाळी जाशील तू झोपून आरामात बसून गाडी. नाशिले आमुच्या सुना, सुना नासवल्या ग यानं, आवर ना. ती गावामध्ये तर वक्ते महाराज एक दृष्टांत सांगायचे. वक्ते बाबा ते म्हणायचे, त्या गावामध्ये एक गवळण होती, पाटलीनबाई होती. महाराज मोठा चिरेबंदी वाडा तिचा. 4 सुना होता तिला, 4 सुना. नाही तसा नाही, हो ना. कसा त्यांच्या वाड्यातल्या ना? नाही 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 मला काय आमच्या गावात काय माहिती नव्हते. आणि तुम्हाला जर यावरला जायचं ठरलं आणि तुम्ही जर फैसपूर कडे चालू लागले तर मला सांगा कोण? नाही भोली घर जाणे बाट, गोरस बेचनाई हाट, काढणारे मनमोहनला सबई विसरू देखे गोपाल विठ्ठल विठ्ठल. पुढच्या 5 वर्ष मागे खाते वाटप नंतर करू, बाबा नसतील त्यावेळेस. ती मार चिरेबंदी वाडा तिचा, ती 4 सुना. ती म्हटली, आता नाशी आले आमच्या सुना, यशोदे खबरदार आला आमच्याकडे तर. तिनं विचार केला, आता त्याला सांगण्यापेक्षा त्याच्या आईला सांगण्यापेक्षा, तो ऐकत नाही, त्याची आई ऐकत नाही, आपण एक करू, घरालाच कुलूप लावून घ्यायची म्हातारी. सकाळी घराला कुलूप लावून घ्यायची, सुनांना तंबी द्यायची, खबरदार घराच्या बाहेर निघाल्या तर. आणि ओट्यावर बसायची तपकीर लावत. यंबईचं ऑपरेशन झालं होतं डोळ्याचं, यंबईचा डवा रिकामा होता तपकीरचा. बंद केली आता, वर 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 मार्केट दे, बंद करी का? हा
मग यंबाईचा डबा रिकामा होता, तीन डबा यंबाईकडून घेतला आमच्या, आणि ते अशी तपकीर लावत बसले महाराज मोठ्यावर. आता सुटीने यंबाईचे जाहीर झालं, त्यांनी मी त्यानं सुटीन केलं. आणि ती महाराज बसली म्हातारी, हिच्या सुनाचार त्या म्हणून बस एवढी सांगतो 5-10 मिनिटात आणि थांबतो. त्या सुना तिच्या चारी म्हणून भगवंताला विनवतायत, कृष्णा अरे आम्हाला येता येत नाही तुझ्या दर्शनाला, म्हणून काय झालं? आम्ही परतंत्र आहोत, कोणी सुना कोणी एकी, कोणी एकी स्वतंत्र. आम्ही पारतंत्र्यात राहतो, आम्हाला येता येत नाही म्हणून काय झालं? तू तर आम्हाला दर्शन द्यायला येऊ शकतो ना, आम्हाला येता येत नाही सगळं गाव घेऊन. असं तुम्ही येऊ शकता ना. तिनं म्हणून विनंती केली त्या चारी सुनांनी, अरे कन्हैया आम्ही नाही येऊ शकत काही अडचणींमुळे, पण तू तर येऊ शकतो ना कन्हैया, आम्हाला दर्शन दे, आम्हाला काही माहित नाही, तू येऊन आम्हाला दर्शन दे. भगवान म्हटले हरकत नाही. महाराज ही रोज बसायची, ऐका लक्ष द्या, रोज सगळं आवरून घ्यायची, दरवाजा लावून ती ओट्यावर बसायची. म्हातारी चांगली 1.5 क्विंटलची होती, बसायची अगदी डेरा बिरा टाकून सगळी ती व्यवस्थित आरामात. आणि चालली ती, संध्याकाळची वेळ झाली, सूर्यास्ताची वेळ होत आली, आणि जशी सूर्यास्ताची वेळ होत आली तसं भगवान परमात्माने एका म्हातारीचं रूप घेतलं, लुगडं नेसलं, डोक्यावर गाठोडं, हातात काठी घेतली, आणि तो सगळा थाटबाट करून महाराज निघाली ती म्हातारी काठी टेकत टेकत. आणि ही जी म्हातारी होती पाटलीनबाई, यमाई नाव तिचं, त्या यमाईच्या दारातून ही निघाली जाता जाता, आणि ही रस्त्यानं चालली. देवाने रूप घेतलं होतं म्हातारीचं, आणि रस्त्याने जात असताना हिचं लक्ष गेलं यमाईचं, आणि सांगितलं बाई कुठल्या, कुठून आल्या? हिनं सांगितलं मी द्वारकेतून आली. कुठं चालल्या? म्हणे मी चालली काशीला. मुक्काम कोणत्या गावात? ही विचारते तिला. म्हटली बाई बसली ओट्यावरची, मुक्काम कोणत्या गावात? ही म्हटलं याच गावात. काही पाहुणे रावडे आहेत का? कोणाकडे मुक्काम? ती म्हटली नाही, जो बोलवेल त्याच्याकडे मुक्काम. ही म्हटली मग येता का आमच्या घरी? ती म्हटली थाडा वाजूनच साप घालते घरात, तुमच्याचकडे मुक्काम म्हणे माझा. आला, तिने बोलवून आवाज दिला घरात, पोरी हो कोणी काशीला जाणारी वारकरी आली, आणा तांब्यात पाणी. आणि तांब्या भरून पाणी आणलं, महाराज तिच्या समोर दिलं, ठेवलं, सांगितलं म्हणे थापा मग भाकरी आता कळण्याच्या. आणि चटणी कशाची? नाही निस्त्याची, निस्त्याची चटणी. ते वेगळं प्रकरण आहे, सांगेन कधीतरी. इथं नाही कळायचं तुम्हाला, तर त्याला वेळ लागेल सगळ्या रेसिपीला, ती चिंचा बिंचा लागते. झालं ते बसले महाराज, घरातच नाही ना म्हातारी. ते म्हणे आणा इथंच ताट. ते काय घरातच घेऊन, देव आले कशा करता होते म्हातारीचं रूप घेऊन. नाव विचारलं होतं म्हातारीनं, हिला काय नाव तुझं? म्हणे श्यामाई नाव आहे. ही यमाईने श्यामाई बसली तिथेच, ती काही घरातच नाही ना महाराज. देव म्हणे ही ममता बॅनर्जीचीच बहीण दिसते, घरात असत नाही आबा, ती घरातच ते देत नाही. म्हणे काय कमालच करा. म्हातारी म्हणे परी आता ओसरीवरच टाका आमचे बिछाने. आणि तिथंच त्यांनी ते गाद्या वगैरे टाकल्या पांघरायला. आता तो देव आहे, रात्री 2-2:30 वाजले, आणि देव त्यांना दर्शन देण्याकरता आले होते. काय गणाव देवाला कळे ना, 2-2:30 वाजले रात्रीचे. भगवान परमात्मा त्याला काय कमी आहे हे कसल्याची? करतुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती नियुक्त परमात्मा. भगवान परमात्म्याने मेघांना सांगितलं की तुम्ही आता पाणी पाडायला सुरुवात करा. आणि वैशाखाचे दिवस होते, निरभ्र भाड होतं, ओसरीवर झोपल्या होत्या, आणि असा पाऊस सुरू झाला. नुसता पाऊस नाही, गारांचा पाऊस. आणि नुसता पाऊस, गारांचा पाऊस नाही, त्याच्यासोबत वारं सुटलं. वारं कसं? हवा सुटली ना कशी? गार. हवा तशी गार सुटली बार. आणि ही म्हातारी म्हटली का ग, स्वच्छ आवाड होतं, बाहेर झोपलो तेव्हा, आणि आता अचानक हे कसं काय? म्हातारीनं रात्रीच 2:30 वाजता ढोकायला सुरुवात केली. पोरी उघडा उघडा. चारी सुना त्यांनी ते वाड्याचा दरवाजा उघडला. म्हातारीला यमाईला आणि श्यामाईला दोघांना आत घेतलं. म्हातारी म्हटली आता कशाला झोपवता येईल? 2:30-3 वाजत आले, ठेवा पाणी तापवायला. भाऊ खाऊन लाड पेटवली माझ्यारी आणि ते झालं. महाराज लाड पेटलेली होती, पाणी गरम केलं, आंघोळ केली, शालू आणला होता, पैठणी येवल्यावर म्हातारीला नवीन पैठणी दिली, आणि सांगितलं या म्हणे मग आता काय भाकरी बिकरी बांधून देऊ. 2 भाकरी बांधून दिल्या, आणि देव निघाले. देव म्हणे काही दर्शन आपल्याला पोरींना घेऊ दिलं नाही, पण आंघोळ करता करता देव भेटून आला त्यांना. पोरींनी ओळखला, चारी सुनांनी, लक्ष द्या, चारी सुनांनी ओळखला हा भगवान परमात्मा आहे. त्या म्हटल्या प्रभू तुम्ही अशा रूपात येऊन दर्शन द्याल
काय आम्हाला स्वप्नातही वाट देव म्हणे अजून थांबा, थोडी लीला राहिली आहे संध्याकाळपर्यंत, अजून वेगळ्या रूपात दर्शन देतो तुम्हाला. आणि महाराज निघून गेली. म्हातारी कोणती? शामाई. ही शामाई जशी निघाली आणि 9-9:30 वाजता हिची 4 पोरं शेतात जाण्याकरता निघाली. म्हातारी म्हटली बा जेवायला सुद्धा घरी यायचं नाही, तुमचा डबा शेतात पाठवते. काय तुमचं लग्न झालंय का? हा, जेवायला घरी, चहाला घरी, घरून उशिरा निघता, तिकडेच थांबा, संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत घरी यायचं नाही, तुमचा डबा, जेवण, चहा सगळं तिकडे पाठवते. झालं महाराज, ठरलं. आणि 4 मुलं जसे गेले, यांना जाऊन अर्धा पाऊण तास झाला आणि भगवान परमात्माने त्यांच्या भ्रतारांची धरून या रूपे, नामदेवराय सांगतात बाळक्रीडेत, त्यांच्या पतीची रूप देवाने घेतली. म्हणजे ही जी म्हातारी होती यमाई, तिच्या 4 मुलांची रूप भगवान परमात्मा घेतली आणि 4 मुलांची रूप घेऊन भगवान परमात्मा आज घरात आले. म्हातारी म्हटली का रे, तुम्हाला 5 वाजेपर्यंत येऊ नका सांगितलं होतं, एवढ्या लवकर कसं काय आले? ते म्हटले आहे रात्री किती पाऊस पडलाय, वापना इतका पाय भसतो, इतका पाय ठेवायला जागा नाही शेतामध्ये, कुठून काम होणार आहे? म्हातारी म्हटले ठीक आहे, हरकत नाही, आता तुम्ही चांगली कडी आतून लावून घ्या. तो नंदाचा कारडा, तो यशोदेचा मुलगा, त्यानं धिंगाणा घातलाय सगळ्या गोकुळात, तुम्ही 5 वाजेपर्यंत दरवाजा उघडायचा नाही, चांगली कडी लावून घ्या. हे म्हणे कोंडा कुलूप सगळं लावतो व्यवस्थित. आणि भगवान गेले, त्यांच्या भ्रताराची धरून या रूपे नामदेवरायांचा त्यांची पतीची रूप घेतली. ती देव आत गेले, कडी लावून घेतली आणि महाराज वाजले 5 आणि 5 वाजता तिची ही खरी मुलं जी होती ती खरी मुलं आली. आणि ही तिची खरी मुलं 5 वाजता शेतातून घरात आल्यानंतर घरी आल्यावर म्हातारी म्हटली का रे कोण आहे तुम्ही? ते म्हटले आहे मुलं आहे ना आम्ही, तुझे ओळखत नाही. म्हातारी म्हटली मला बनवता का? माझी 4 मुलं सकाळी 9:30 वाजेपासून घरी, तुम्ही तर म्हटले ना पाऊस पडलाय. तो म्हटले आहे पाऊस फक्त आपल्याच घरावर होता, आखी म्हैसवाडी पंचक्रोशी कोरडी पाण्याचा थेंब नाही. काय देवाची लीला, आपल्याच घरावर रात्रभर धो धो पाऊस पडला. आता कोणी पाडला होता? भगवंताने. ती म्हातारी म्हटली का रे तुम्ही माझी मुलं कशाहून ओळख द्या? ते म्हटले आम्हीच तुझी मुलं आहे. म्हणजे हे तसंच सांगितलं जातं, जे खरे असतात ते तसंच सांगतात, आम्हीच पक्ष वाढवलाय. म्हणजे हे मागून आले आमच्या असं. ती म्हटली अगं ते मागून आले, आम्हीच खरे, आम्हीच खरे, आम्हीच. म्हातारी म्हटली ते नाही, तुम्ही कुठले ते सांगा आधी, म्हणजे तुमचे काही खाना खुणा मला ओळखत असेल. ती म्हटली आई अगं आम्ही तुझी मुलं आहे, तुझं माहेर गावातलंच आहे, तू अमक्या अमक्याची मुलगी, हे सगळं तू बाबा एकाच वर्गात शिकायला. ते म्हटले बरोबर बरोबर हो पोराव असू द्या, आता असू द्या. ते म्हटले अगं असं हे सगळं तुला खाना खुणा आमचं सगळं माहिती आहे. ते म्हातारी म्हटली बरं 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 खरे, मग जर तुम्ही खरी मुलं तर मग आतले कोण? म्हणे आता घोटाळा, म्हणे आदर्श घोटाळा आहे. ठोका आणि ते दरवाजे ठोकायला सुरुवात झाली, उघडा उघडा. हा कसला उघडतोय आपला बाबा? अर्ध्या पाऊण तासाने सगळं गाव गोळा झालं आणि गाव गोळा झाल्यानंतर दरवाजा उघडला आणि हे आले. आणि म्हातारी सुनांना म्हटली पोरी ओ, आता हे तुमची पोरं का? हे म्हणजे तुमचे पती हे की हे? तुम्ही ओळखून दाखवा कोण आहे तुमच्या खरे पती. चौघांना समोर केलं, खरेही आणि खोटेही चौघे समोर उभे राहिले. म्हातारी म्हणायचे हे तुमचे पती का? ते म्हणायचे हो. आणि हे ते पण आमचे. म्हातारी म्हटली लाजा धरा, लग्न एकदा केलं का दोनदा? सोना म्हटली तुम्हाला लाज आहे का? तुम्हाला 2 झाली का 4 आम्हाला काय माहित? तुम्हाला नाही लक्षात का तुमची पोरं आणि आम्हाला सांगताय का? म्हातारी म्हटली तेही खरं आहे. काय करावं? म्हातारीकडे खाणा खुणा सगळ्या विचारल्या. म्हातारी म्हटली का रे सांगा कोणते? म्हटले आम्हीच तुझी मुलं. खोटे म्हणायचे खरे म्हणायचे. म्हातारी म्हटली हा मोठा घोटाळा झालेला दिसतोय, आता याचा निकाल एकाच व्यक्तीकडे लागेल. कुठे? नंदबाबांच्या वाड्यात. चला नंदबाबांच्या वाड्यात सगळं गाव, म्हातारी हे चौघ ते चौघन 4 सुना आणि यमाई ही सगळी म्हातारी त्यांना घेऊन नंदबाबाच्या वाड्यात गेली आणि आवाज दिला बाबा मोठा घोटाळा झालाय, तुम्ही याचा निकाल लावा. नंदबाबा म्हणे मावशी जर आमदार सांभाळता येत नाही तर पक्ष काढला कशाला? ज्याची त्याने ओळखायची सांभाळायची. तुम्ही तुमची सांभाळली पाहिजे ना आता व्यवस्थित. तुझी पोरं तुला ओळखू येत नाही का? म्हातारी म्हटली तसं नाही रे, पण मग ते अवघडच झालंय. नंदबाबा होते ते नंद. आता हा जरी देव आहे पण नंदबाबा देवाचा बाप आहे. देव म्हटले थांब येवाई मी सगळं तुला क्लिअर करून देतो. ते चौघ जे खोटे होते त्यांना उभं केलं. म्हणे सांगा रे तुमचे काही खूण वगैरे असेल ना जन्मताची? ते म्हणे आमच्या चौघांच्या कानाच्या पाठीमागचा कानाच्या पात्याजवळ तीळ आहे तीळ. नंदबाबांनी पाहिलं जे खरे होते त्यांच्या चौघांच्या कानाच्या मागे तीळ होता. आता ज्याला एवढं सगळं सोंग हुबेहूब रचवलं आलं त्याला तीळ काढता आला नसेल शेठ, त्याने तीळ ठसठशीत यांच्यापेक्षा स्पष्ट तीळ दिसायचा देवाचा. नंदबाबा म्हटले खरंच तीळ तर यालाही आहे.
आणि यांना ह्या चौघांना तीड त्या चौघांना तीड, काय करावं घोटाळा नंदबाबाच्या लक्षात येईना. पण नंदबाबा ते त्यांच्या दारामध्ये हत्ती हौद होता, 30 फूट रुंद, 30 फूट रुंद आणि 35 फूट खोल. नंदबाबांनी सांगितलं, जो या हत्ती हौदाच्या पलीकडे उडी मारून दाखवेल बायका यांच्या. आता जे खोटे होते त्यांना पहिले बोलवलं. कोणते? म्हणजे भगवान कृष्णकडे यांनी जी रूप घेतलेली होती त्या खोट्यांना बोलवून सांगितलं, तुम्ही मारून दाखवायची उडी, जे उड्या मारून दाखवतील बायका त्यांच्या. या चौघांनी तर पटापट उड्या मारल्या. देवाला काही विशेष आहे? चौघांनी पटापट उड्या मारल्या, तिकडून दंड ठोकटायला लागले या. आणि हे चौघ बसले रडत. ते म्हणे अवघडच झालं, आता तिकडच नाही. आम्हाला असं वाटलं होतं पहिले आम्हाला बोलावलं की तिकीट द्याल, पण ते थांबून घ्या एवढ्या पंचवार्षिकला पुढे देऊ सांगण्याकरता बोलवलं होतं पहिले. हे म्हणायचे रडत होते मागे, हे रडत बसले. नंदबाबा रडणाऱ्या पोरांना म्हटले, उठा आणि या 4 बायका घेऊन निघा घरी, या तुमच्याच आहेत बायका. तिकडून देव जे खोटा रूप घेतलं होतं ते म्हटले, अहो तुम्ही तर म्हटले होते बाबा की जो उडी मारून दाखवेल बायका त्यांच्या. नंदबाबा म्हटले, मला माहिती आहे, मला माहित होतं या बिडी फुक्यांची उडी तिथपर्यंत जाणारच नाही. हे इतक्या लांब त्यांची उडी जाऊ शकत नाही, इतक्या लांब फक्त देवाचीच उडी जाणार आहे, यांची उडी जाणार नाही. आणि मी ओळखलंय तुला. यशोदा माईला विचारलं, कृष्णाची आई. आता पूर्वी असं असायचं ना, कृष्णाचे बाप्पा, दादूच्या बाप्पा. अवघड आहे ते. बायकोचं नाव घेऊ नये. का घेऊ नये? कथेत सांगितलं ना एक दिवशी, सांगितलं ना एक दिवशी पत्नीचं नाव घेऊ नये. सांगितलं ना का घेऊ नये ते पण सांगितलं ना. बी सिक्रेट. ते कसं सांगणार आहे ते नंतर सांगेल कधीतरी, स्पेशल विचारा. विद्यार्थ्याला फिरायला सगळं काढून घेतात, बिना फिजन बिना पगाराचं सगळं. असं नाही, कधीतरी स्पेशल सांगू. पाटलाकडे ठेवा कार्यक्रम, तेव्हा सांगेन. ऐका ऐका ऐका. झालं म्हटलं, कृष्ण कुठेही कृष्ण. यशोदाबाई म्हटली, तो रात्रीपासून गायब आहे. नंदबाबा म्हटलं, ये बाई, हे तुझ्या पोरांची रूप घेतलेला माझाच पोरगा आहे, हे घे दांडक. आणि कसे हांदी द्याला. आणि यमाई सुटली देवाच्या मागे, देव पुढे यमाई मागे, देव पुढे यमाई मागे. देवाने मागे पाहिलं, म्हटलं यम्मा आपला यमाई यमाई. अगं मी यमाच्या हातात सापडायचो रे, तुझ्या का हातात सापडेल. विठ्ठल हा ब्रह्मविधीचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता, हा कैसा येईल हातागे. खेळ खेळी परिणाईनं सापडे तो एक खेडिया शहाणारे. देव काय हातात सापडत नव्हते. काही म्हाताऱ्या गवडीने जवळ गेला, कान उघाटणी केली, यशोदे खबरदार. आणि सगळी गारहाणी ऐकली, ऐसी ऐकता गारहाणी. यशोदे नैनी आणि पाणी विनंती केली, कन्हैया अरे उद्यापासून घरी नाही राहायचं. जरा विचार कर, आपल्या बडो घरानो नंद बाबा को नितनाव माखन होय. रोज घरचं माखन असतं, घरचं खात जा ना. देव म्हटले, मैया चोरी के माल का स्वाद को चोरी होत आहे. अरे पण मग लाज हमारी जाय, लाज वाटते मला. 4 चौघात बोलायला लागलो की बाया म्हणतात, बस कर. नाही जाम ना माहिती. अरे मला खाली मान घालावी लागतं, तुझ्यामुळे बोलता येत नाही. तू लहान नाही राहिला आता. बरसाने से भाई सगाई तेरी, घर घर चर्चा होय. बडे घर की भाणू दुलारी, नाम धरेगी तोय. ती वृषभाणूची मुलगी राधा, तिच्यासोबत तुझं विवाह होणार आहे, ती तुझं नाव घेणार आहे, काही दिवसांनी तुझं लग्न होणार आहे. भगवान म्हटले, मैया राधिका गोरी से, बिरज की छोरी से, मैया करा दे मेरो प्यार. मैया म्हटली, उमर तेरी छोटी है, नियत तेरी खोटी है, कैसे करा दो तेरो. मैया म्हटली, खबरदार कन्हैया, उद्यापासून घरी राहिला तर उद्या जाई राणा. सगळे घेऊन ये गोधना. परमात्माने सगळ्या गोपाळांना सांगितलं, तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ राणा. जुना काळा बापू, आता शब्द बदलावे लागतील. आता असं म्हणावं लागेल, तुम्ही गाड्या घेऊन सारे गोपाळ ढाब्यावर. कन्हैयाने सांगितलं, गाई घेऊन रानात चारायला जायचं. दुसऱ्या दिवशी मैयाने सुंदर तयारी केली. खांद्यावरी कांबळा, चारी तसे धेनू सावडा जग जेठी. संपलंय, देव गाई चारायला रानात जाऊ लागले. सुंदर तयारी केली मैयाने. जो पाहायचा तो कन्हैयाला विचारायचा, तेरा किसने किया श्रृंगार सावरे, तू लगे दुल्हा सा दिलदार सावरे.
तेरा किसने किया श्रृंगार सांवरे। बोल कन्हैया बोल तुझे मैं कौन सा भजन सुनाऊं, ऐसा कोई राग बता दे तू नाचे में गाऊं। नचाता रहूं बार बार सांवरे, तेरा किसने किया श्रृंगार सांवरे, तेरा किसने किया। सुंदर दिसतोय परमात्मा गाई चारा रानात जाऊ लागले. बोला, जो मुलगा घरी खोड्या करतो तो उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या घरी गेला की हरिपाठ वाजत असेल काय? तिथेही घोड्या देव खोड्या करताय. अनेक खेळ खेळले, खेळ खेळून खेळून गोपाळ दमले आणि कन्हैयाच्या कानात जाऊन सांगितलं, प्रभू खांदे भार काय खेळायचे सुख देवा, आता आवरलं पाहिजे, आवरा. आणि मग देवाने सांगितलं, झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या, झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या. देव एका उंच खडकावर बसले, खडकी सोडी येल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा. भगवंताने कमलाकृती सगळ्या गोपाळांना बसवलं. कमलाकृती माहिती आहे ना, कमळाचं फूल माहिती आहे ना, कमळ, लक्ष ठेवा व्यवस्थित. म्हणजे कमलाकृती असं सगळ्यांना बसवलं. विठ्ठल विठ्ठल हा हा कमळाच्या फुलासारखं, म्हणजे कमळाच्या फुलाच्या छोट्या छोट्या पाकळ्या जवळ असतात आणि मोठ्या मोठ्या पाकळ्या लांब असतात. तसं देवाने कमळाकृती सगळ्यांना व्यवस्थित बसवलं. व्यवस्थित लक्ष ठेवा. त्या आकाराकडे देवाने जो रचलेला आकार, समजले सगळे मंडळी आमचे, ते बसवले देवाने. भगवान मध्यभागी बसले आणि सगळ्यांना विचारलं, का रे तुझं काय, तुझं काय? प्रत्येकाने वेगवेगळं सांगावं. देव म्हटले, माझी आहे तैसी पाहे, नाही तरी घरा जाय चोरोनिया माय नवनीता नावे. तुकोबारे म्हटले, देवा तुका म्हणे हरी, माझे कोणी नाही घरी, नका करू दुरी माझं पाया वेगळे, आमच्या शिवाय तुमच्या शिवाय आम्हाला कोणी नाही, आमचं जसंही तसं गोड करून घ्या. आणि तुकोबारांच्या आग्रह असतं. भगवंताने सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि समभागात तो काला सगळ्या गोपाळांना वाटलं, ज्याचं वर्णन भगवत पूज्यपाद शुकदेव स्वामी महाराज परीक्षितींना श्रीमद भागवताच्या दशमस्कंदात पूर्वार्धात 13व्या अध्यायामध्ये सांगताना म्हणतात, बिभ्रद्वेनुम जठरपटयोः शृंगवेत्रये च कक्षे वामे पाणवमस्तृण कौलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मिभिस्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भुक्पाल केली कुंडलिक गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान. मावली ज्ञानराज मावली तुकाराम मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम. ओ समरावती काला पहावया येते देव विसरते देह भाव आपुला. काल्याची आसे देव जडी झाले मासे, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे वैकुंठात दुर्लभ असणारा काला भगवंताने यमुनेच्या वाळवंटात केला. पुन्हा तोच काला एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, तो काला पुन्हा परमात्म्याने चंद्रभागेच्या वाळवंटात केला. तिथेही जाणं ज्यांना शक्य झालं नाही त्यांच्याकरता तापीमाईच्या वाळवंटामध्ये तो काला ज्यांनी गावागावापर्यंत घराघरापर्यंत पोहोचवला ते आपल्या परिसराचे भाग्यविधाते. 2028 ला ज्यांची शताब्दी आहे, आपण त्या अनुषंगाने वाटचाल करतोय. वैकुंठवासी प्रातस्मरणी वारकरी अलंकार श्री गुरु जगन्नाथ पूरी